नमस्कार मित्रांनो, मी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मी प्रवीण पाटील तुमचे स्वागत करतो। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेची महाराष्ट्र शासनामार्फत नवीन वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे आणि आता आपण मोबाईल ॲप व वेबसाईट वरती लाडकी बहीण योजनेचे अर्ज करू शकणार आहोत। तसेच आपण या व्हिडिओमध्ये वेबसाईट वरती ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची A to Z प्रोसेस जाणून घेणार आहोत। तसेच आता आपणास ऑनलाईन अर्ज करताना फक्त 2च कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत। ती कोणती कागदपत्रे आहेत याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारची माहिती आणि अपडेट तुम्हाला इथून पुढे भेटत राहील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आणि कोणती 2 कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया। त्यासाठी तुम्हाला ladkibaheen.maharashtra.government.in या वेबसाईट वरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे। तेथे जाऊन तुम्ही या वेबसाईट वरती येऊ शकता। या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल। यामध्ये तुम्ही पाहू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला अर्जदार लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। अर्जदार लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल। त्यानंतर आपणास या ठिकाणी खाते तयार करावे लागणार आहे, म्हणजे साइन अप करावे लागणार आहे। त्यासाठी तुम्हाला खाते तयार करा या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर साइन अप पेज तुमच्या समोर ओपन होईल। यामध्ये तुम्हाला तुमच्या आधार वरती तुमचे जसे नाव आहे तसे नाव इंग्लिश मध्ये या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे। तसाच पासवर्ड खाली टाकून घ्यायचा आहे। पासवर्ड टाकून घेतल्यानंतर तुम्हाला आपला जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे। जिल्हा निवड केल्यानंतर आपला जो तालुका असेल तो तालुका या ठिकाणी निवडायचा आहे। तालुका निवड केल्यानंतर आपले जे गाव असेल ते गाव तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। गाव निवड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महानगरपालिका किंवा नगरपालिका आहे का विचारला आहे। आपण गावात राहत असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी नगरपालिका किंवा महानगरपालिका लागू होत नाही, त्यामुळे लागू नाही या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर ऑथरायझ्ड पर्सन यामध्ये आपण सामान्य महिला हा ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे। सामान्य महिला हा ऑप्शन निवडल्यानंतर ऍक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा मेसेज तुमच्या समोर येईल। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऍक्सेप्ट या बटनावरती क्लिक करायचे आहे। ऍक्सेप्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा कोड टाकून घेतल्यानंतर साइन अप या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। साइन अप या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक OTP पाठवला जाईल। तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। OTP टाकून घेतल्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा कोड टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। व्हेरीफाय OTP केल्यानंतर लॉग इन सक्सेस असा मेसेज तुमच्या समोर ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचा आहे। आपण जो मोबाईल नंबर आणि पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून घेतल्यानंतर लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर लॉग इन सक्सेस असा मेसेज तुमच्या समोर ओपन होईल। त्यानंतर तुमचे लॉग इन या ठिकाणी झालेले आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज, योजनेविषयी तुम्हाला माहिती या ठिकाणी मिळेल। यापूर्वी तुम्ही अर्ज जर केले असतील तर ते या ठिकाणी दाखवले जाईल। यामध्ये तुमची प्रोफाईल दाखवली जाईल। यामध्ये योजनेची संपूर्ण माहिती दिलेली आहे। आता आपणास ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आहे याविषयी माहिती जाणून घ्यायची आहे। त्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे।
आधार क्रमांक टाकून घेतल्यानंतर सेंड ओटीपी या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ओटीपी टाकून घेतल्यानंतर व्हेरीफाय ओटीपी या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. व्हेरीफाय ओटीपी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आधार कार्डाप्रमाणे तुमचे जे नाव असेल ते ऑटोमॅटिकली या ठिकाणी येऊन जाईल. त्यानंतर आपणास आपल्या वडिलांचे किंवा पतीचे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे जे नाव असेल ते नाव या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर जे वैवाहिक स्थिती असेल, विवाहित, अविवाहित, विधवा, घटस्फोटित, जे तुमची कोणती स्थिती या ठिकाणी असेल ती या ठिकाणी निवडून घ्यायची आहे. त्यानंतर तुमची जन्मतारीख आधार कार्डवर जे असेल ते ऑटोमॅटिकली या ठिकाणी येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का, होय असेल तर होय किंवा नाही असेल तर नाही या ठिकाणी ऑप्शन आपणास निवडायचा आहे. होय हा ऑप्शन आपणास या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर आपल्या आधार कार्डनुसार जो पत्ता असेल तो ऑटोमॅटिकली या ठिकाणी येऊन जाईल. त्यानंतर आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. जिल्हा निवड केल्यानंतर तालुका निवडायचा आहे. तालुका निवड केल्यानंतर आपले जे गाव असेल ते गाव या ठिकाणी निवडून घ्यायचे आहे. गावाचे नाव निवड केल्यानंतर तुम्ही जर महानगरपालिका किंवा नगरपालिका मध्ये जर असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची महानगरपालिका, नगर परिषद जे असेल ती तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. आपण गावात राहत असल्यामुळे आपणास लागू नाही हे ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात काय, म्हणजे तुम्ही शासनाच्या कोणत्या योजनेचा लाभ या ठिकाणी घेत आहात का. घेत असाल तर होय हा ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे. घेत नसाल तर नाही हा ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर आपणाला आपल्या बँकेचा तपशील या ठिकाणी द्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला बँकेचे पूर्ण नाव, बँक खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, त्यानंतरच तो खाते क्रमांक या ठिकाणी पुष्टी करून घ्यायचा आहे. त्यानंतर IFSC कोड तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. वरील सर्व माहिती टाकून घेतल्यानंतर आपणास या ठिकाणी विचारले आहे आपले बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे का, म्हणजे आपले बँक खाते लिंक जर नसेल तर ते या ठिकाणी जोडून घ्या असं या ठिकाणी सांगितलेले आहे. त्यामुळे आपणास आपले आधार कार्ड हे बँकेशी लिंक करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपणास या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करायचे आहे. यामध्ये आपणास आदिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र या ठिकाणी अपलोड करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. अपलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण जे आपल्याकडे डॉक्युमेंट असेल ते डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहे. अपलोड केल्यानंतर व्ह्यू फाईल या ठिकाणी तुम्ही तुमचे डॉक्युमेंट चेक करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का असे विचारलेले आहे. होय हा ऑप्शन या ठिकाणी निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या रेशन कार्डची समोरील बाजू या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि रेशन कार्डची मागील बाजू या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर रेशन कार्ड नसेल तर नाही हा ऑप्शन या ठिकाणी निवडून तुम्ही या ठिकाणी तुमचे उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करू शकता. उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्जदाराचे हमीपत्र या ठिकाणी अपलोड करायचे आहे. त्यासाठी अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करून हमीपत्र अपलोड करून घ्यायचे आहे. अपलोड करून घेतल्यानंतर अर्जदाराचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. अर्जदाराचा फोटो अपलोड केल्यानंतर हमीपत्राचा अस्वीकरण किंवा स्वीकार करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला हमीपत्र स्वीकारा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली सबमिट किंवा सेव्ह ॲज ड्राफ्ट असे दोन ऑप्शन या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा संपूर्ण अर्ज या ठिकाणी दाखवला जाईल. तो एकदा वाचून घ्यायचा आहे. वाचून घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा कोड टाकून हा अर्ज सबमिट करायचा आहे.
सबमिट केल्यानंतर अर्ज सबमिट होऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। तुम्हाला तुमचा अर्ज या ठिकाणी दाखवला जाईल, त्याचे स्टेटस सुद्धा तुम्ही या ठिकाणी पेंडिंग असे पाहू शकता। अशा प्रकारे मित्रांनो, आपणास मोबाईल मध्ये आधार कार्ड व बँक पासबुक ही कागदपत्रे अपलोड करावी लागत होती, पण ऑनलाईन अर्ज करताना आपणास ही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही, कारण आधार OTP द्वारे डाटा व्हेरिफिकेशन झाल्यामुळे आपणास या ठिकाणी आधार अपलोड करावे लागत नाही आणि आधार लिंक बँक खात्यावरती आपले पैसे येणार असल्यामुळे आपणास या ठिकाणी बँक पासबुक सुद्धा अपलोड करावे लागत नाही। त्यामुळे आपणास फक्त 2च कागदपत्रे अपलोड करावी लागलेली आहेत। अशा प्रकारे मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये ऑनलाईन अर्ज कसा करावा याविषयी A to Z प्रोसेस जाणून घेतली आहे। तसेच मित्रांनो, आपणास ही माहिती आवडली असेल तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि आपण चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।